गावठी बनावटीच्या 7 पिस्टल विक्री करणाऱ्या एका आरोपीला गुन्हे शाखा युनिट 2 ने केली अटक। गुन्हे शाखा युनिटच्या पथकाने एका इसमास 7 माउजर पिस्टल व 10 जिवंत काडतूससह अटक केल्याची माहिती मंगळवारी पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील यांनी दिली। गुन्हे शाखा युनिट 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की गुरुचरण जनेजा राहणारा पाचोरी मध्य प्रदेश हा माणकोली नाका येथील अंजूर पेट्रोल पंपासमोर पिस्टल विक्री करण्यासाठी येणार आहे। त्याप्रमाणे सदर ठिकाणी सापळा रचला असता त्यामध्ये आरोपी गुरुचरण छबिल सिंग जुनेजा वय 23 वर्ष राहणार पाचोरी तालुका खकनार जिल्हा बुरहानपूर राज्य मध्य प्रदेश यास गावठी बनावटीच्या 7 माउजर व 10 जिवंत काडतुसांसह ताब्यात घेण्यात आले। या आरोपीविरुद्ध नारपोली पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा कलम 303-25 सह 37-1-135 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला। मध्य प्रदेश येथील बुरहानपूर येथे लहान लहान घरांमध्ये अशी ही हँडमेड पिस्टल अवैधरित्या बनवली जातात आणि मग इतर राज्यात ती विक्रीसाठी पाठवली जातात। ठाणे गुन्हे शाखा आता याची सखोल चौकशी करून ही पिस्टल बुरहानपूर येथे कुठे बनवतात याचा शोध घेणार आहे। तसेच आरोपी पिस्टल कोणाला विकणार होता याची चौकशी होणार आहे। आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 28 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे। ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव व त्यांच्या पथकाने केली। येणारे जे काही लोकसभा इलेक्शन्स आहेत त्या अनुषंगानं माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सर यांनी आदेशित केलं होतं की अवैध शस्त्र विक्रीच्या विरोधात कारवाई होणं अपेक्षित आहे। त्या अनुषंगानं भिवंडी क्राईम ब्रँच युनिट 2चे सिनियर PI सचिन गायकवाड आणि त्यांची पूर्ण टीम, त्याच्यामध्ये API धनराज केदार, PSI राजेंद्र चौधरी आणि पूर्ण टीम यांना एक माहिती मिळाली होती की अवैध शस्त्र विक्री करण्यासाठी एक आरोपी आपल्या हद्दीमध्ये येत आहे। त्या अनुषंगाने एक ट्रॅप आयोजित केलेला होता मानकोली या ठिकाणी भिवंडीच्या शेजारी। त्या ट्रॅपमध्ये आपल्याला एक आरोपी अरेस्ट केला आपण, गुरुचरण छबिल सिंग जुनेजा। हा राहणार मूळचा पाचोरी बुरहानपूर डिस्ट्रिक्ट मध्य प्रदेशमधला आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला 7 पिस्टल आपल्याला हँडमेड जे आहेत ते आपण हस्तगत केलेले आहेत आणि 10 राऊंड्स जिवंत राऊंड्स आपण त्याच्यामध्ये हस्तगत केलेले आहेत। याच्यामध्ये जो आरोपी आहे हा मूळचा बुरहानपूरचा आहे राहणारा आणि या ठिकाणी विक्रीसाठी आलेला आहे। याच्यामध्ये आणखीनही तपास चालू आहे की हे बनवले गेलेले आहेत कुठं वेपन्स आणि या ठिकाणी विक्री कोणाला करण्यासाठी आलेला होता। तर यामागेही आपण बघितलं असेल जो शस्त्रसाठा पकडला त्यामध्ये आपल्याला बुरहानपूर डिस्ट्रिक्टमधूनच त्या ठिकाणी सप्लाय झालेला होता। याच्यामध्ये निश्चित स्वरूपात आणखीनही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे, तर तो तपास चालू आहे। अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी युनिट 2 भिवंडी क्राईम ब्रँच यांनी केलेली आहे आणि यामध्ये पुढचा तपास चालू आहे। आणखीनही आरोपी अरेस्ट होण्याची शक्यता आहे, त्या अनुषंगाने आपल्याला कळवले। तर क्राईम ब्रँच रॅकेट उद्ध्वस्त करणार आहे का? निश्चित स्वरूपामध्ये याच्यामध्ये जे रॅकेट इन्व्हॉल्व आहे, बनवणारे आहेत, ट्रान्सपोर्ट करणारे आहेत आणि विक्री करणारे अशा स्वरूपाचं हे याच्यामध्ये आपल्याला आढळून येतं रॅकेट। तर त्या अनुषंगाने आपण आणखीनही आरोपी त्याच्यामध्ये अरेस्ट होतो। सर आता इलेक्शन आहे, बॅकग्राऊंडचं काय, बॅकग्राऊंडबद्दल काय सांगाल? अगोदर कुठे गुन्हा दाखल आहे? याच्या अगोदर हा जो आपण आरोपी अरेस्ट केलेला आहे महाराष्ट्रामध्ये, तर याच्याविरुद्ध आणखीन गुन्हा कुठला दाखल झालेलं निष्पन्न झालेलं नाही आहे, परंतु आपण मध्य प्रदेशमधला राहणारा आरोपी आहे। मध्य प्रदेशकडेही माहिती मागितलेली आहे, त्याच्याविरुद्ध काय गुन्हे दाखल आहेत का, तर ती माहिती आपल्याला मिळेल आहे। सर हा पुढच्या महिन्यात इलेक्शन आहे लोकसभाचा, त्या ह्याच्यामध्ये हत्यार सप्लाय करणार होतं का? इलेक्शनच्या अनुषंगानं हत्यार सप्लाय करत आहे असं काही निष्पन्न झालेलं नाही आहे। रेग्युलर जे काही वेपनचा ट्रेड होतो, वेपनचं मार्केटिंग चालू असतं, त्या अनुषंगाने विक्री करण्यासाठी आलेलं याच्यामध्ये निष्पन्न झालेलं आहे। तर अशा पद्धतीनं कुठलंही इलेक्शनच्या अनुषंगाने ही विक्री होत आहे असं निष्पन्न होत नाही। कुठला कलम? सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात
अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. माननीय कपिल पाटील यांच्या हस्ते ई कार्ड लोकार्पण सोहळा संपन्न. ई कार्ड योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. माननीय केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री श्री कपिल पाटील. माननीय केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते शेतकरी बचत गटांना ई कार्ड लोकार्पण सोहळा दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी दिवे अंजूर तालुका भिवंडी येथे संपन्न झाला. जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत सेस फंडातून सन 2023-24 या आर्थिक वर्षात पद्मश्री सिंधुताई सपकाळ स्वाभिमान योजनेअंतर्गत बचत गट यांना ई कार्ड पुरवणे ही नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात येत आहे. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत कृषी विभागातील ई कार्ड योजनेचे काम संपूर्ण देशभर आदर्श ठरेल अशा पद्धतीने काम करण्याच्या सूचना माननीय मंत्री महोदय यांनी शेतकरी गटाच्या सदस्यांना केल्या. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पादनात वाढ होईल. या योजनेअंतर्गत शेतकरी बचत गटांनी स्वतः पिकवलेला भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत विकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही आनंदाची बाब आहे. तसेच बचत गटांना स्वतःचे वाहन उपलब्ध झाल्याने वेळेची बचत होऊन स्वतःचा जास्तीत जास्त वेळ शेतीच्या व इतर कामासाठी देता येतील. वाहनामुळे दिवसभर भाजीपाला स्वच्छ व ताजा राहून भाजीपाला विक्रीचा पूर्ण मोबदला शेतकरी बचत गटांना होईल. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन विविध विभागांच्या योजनांचे अभिसरण करून शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशा सूचनाही माननीय मंत्री महोदय यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. अशा प्रकारच्या योजनांमुळे ग्रामीण अर्थकारणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी नक्कीच मदत होईल असे मार्गदर्शन माननीय मंत्री कपिल पाटील यांनी उपस्थितांना केले. यावेळी माननीय कपिल पाटील यांनी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः शेतकरी गटाने पिकवलेल्या सेंद्रिय भाजीपाल्याची खरेदी केली. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळाच्या बाहेर येऊन जी प्रतिक्रिया दिली त्याला आनंद परांजपे यांचे प्रत्युत्तर. मी ऐकली की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याशी आम्ही गद्दारी केली, आम्ही त्यांचा पक्ष हिसकावून घेतला, चिन्ह हिसकावून घेतलं, ऑफिस कार्यालय देखील आम्ही घुसून ताब्यात घेणार आहोत. माझा त्यांना सरळ प्रश्न आहे की आदरणीय साहेबांच्या आशीर्वादाने, सहमतीने 2014 मध्ये निवडणुकांच्या विधानसभा निवडणुकीचे आकडेवारी येत असताना आम्ही बिनशर्त पाठिंबा भाजपला दिला. याला काय म्हणायचं? 2016 असेल, 18 असेल, 19 असेल, अनेक वेळा बैठका भाजपच्या शीर्ष नेतृत्वाबरोबर झाल्या, साहेबांच्या सहमतीने, साहेबांच्या आशीर्वादाने झाल्या. याला काय म्हणायचं? ज्या डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी स्वतः सामना पेपर जाळला, शिवसेनेविरुद्ध अनेक वेळा आंदोलनं केली, 2019 मध्ये त्याच शिवसेनेबरोबर महाविकास आघाडीमध्ये सत्तेमध्ये आम्ही सामील झालो. मग ह्याला काय म्हणायचं? म्हणजे आदरणीय साहेबांच्या आशीर्वादाने, आदरणीय साहेबांच्या सहमतीने एखादा निर्णय झाला तर तो साहेबांचा आशीर्वाद. पण एक वेगळी राजकीय भूमिका आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी 2 जुलैला घेतली, तर ती मात्र गद्दारी. त्यामुळे डॉक्टर जितेंद्र आव्हाडांची नक्की गद्दारीची व्याख्या काय
ह्याचं आत्मपरीक्षण त्यांनी स्वतः करावं. कळव्याची शाखा असेल, खाडीगावची शिवसेनेची शाखा असेल, ही कोणामुळे तुटली हे बहुतेक ते विसरले असतील. त्याच शिवसेनेचे गोडवे, ज्याचा प्रखर विरोध डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी केला, त्याच शिवसेनेचे गोडवे सध्या ते गात असतात. माननीय राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वैचारिक विरोध भाजपचा, RSSचा त्यांनी किती वेळा केला आणि कालच प्रतिक्रिया देत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांचे किती गोडवे त्यांनी गायले हे सगळ्या ठाणेकरांना माहिती. त्यामुळे गद्दारीची व्याख्या काय हे एकदा स्पष्ट करावं. ज्या वेळेला 2 जुलैला आम्ही शपथविधी घेतली, रात्री 2 वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे डिस्क्वालिफिकेशन पिटिशन आपण टाकलं. निवडणूक आयोगासमोर 2-3 महिने सुनावणी झाली, त्याच्यानंतर निर्णय आम्हाला मिळाला. त्यामुळे आम्ही लोकशाही मार्गाने, केंद्रीय निवडणूक आयोगाने आम्हाला पक्ष दिलं, चिन्ह दिला, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला आणि आमचं कुठलाही 41 लोक डिस्क्वालिफाय झाले नाही. त्यामुळे उगाचच वाजवा तुतारी, ती तुम्हीच तुतारी पुन्हा रायगडला जाऊन वाजवा आणि कुठल्याही आमच्यामध्ये तुमचं कार्यालय ताब्यात घेण्याचा कुठलाही विचार झालेला नाही. ते कार्यालय तुम्हाला महाराष्ट्र शासनाने दिलेलं आहे, आम्हाला आमचं कार्यालय शासनाने दिलेलं आहे आणि आमचं पक्षाचं कामकाज उत्कृष्टरित्या माननीय प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तिथनं चाललंय.